टिप्पणी कोर्टाने काल केली होती। शिवसेनेची ही केस युनिक असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदे घटनेनुसार त्या कार्यकारिणीमध्ये सदस्य होते असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडून सांगण्यात आला। 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, त्यानंतर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये शिंदे देखील गटनेते होते असे सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंची गटनेतेपदी निवड ही उद्धव ठाकरे यांच्याकडूनच करण्यात आलेली होती। कपिल सिब्बल यांच्याकडून हा युक्तिवाद जो आहे तो कोर्टामध्ये केला जातोय। शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये या ठिकाणी आता सादर करण्यात आलेला आहे। शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या असं सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलंय। शिंदेंनी 2018 ची पक्षाची घटना मान्य केलेली होती असं सिब्बल म्हणतात। तर पक्षामध्ये कोणाच्या नियुक्त्या कशा केल्या जातात त्याची माहिती आता सिब्बल कोर्टाला सांगत आहेत। शिवसेनेची संरचना कशी हे सिब्बल यांनी कोर्टामध्ये समजावून सांगितलेलं आहे। आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्था काय आहे याचा विचार केला नाही। शिवसेनेची संरचना कशी हे सिब्बल यांनी समजावून सांगितलेलं आहे। पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो असं सिब्बल यांनी म्हटलंय। प्रतिनिधी सभेला पदाधिकारी निवडण्याचे अधिकार आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो असं सिब्बल यांनी कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान म्हटलंय। प्रतिनिधी सभेला पदाधिकारी निवडण्याचा अधिकार असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षामध्ये कोणाच्या नियुक्त्या कशा केल्या जातात या संदर्भातली माहिती सिब्बल यांच्याकडून कोर्टाला देण्यात आली आहे। त्याचबरोबर आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्था काय आहे, त्यातील लोक कोण आहेत त्याचा विचार केला नाही, त्याबद्दल काही विचारलं नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। कोर्टाकडून सिब्बल यांचा हा एक मुद्दा जो आहे तो मान्य करण्यात आलेला आहे। आयोगाने शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला। आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्था काय आहे याचा विचार केला नाही। शिवसेनेची संरचना कशी आहे सिब्बल यांनी समजावून या ठिकाणी सांगितलेलं आहे। जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। पक्षामध्ये नियुक्त्या कशा केल्या जातात, आयोगाने पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो असं सिब्बल हे कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान बोलतात। प्रतिनिधी सभेला पदाधिकारी निवडण्याचे अधिकार असल्याचं सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे। पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो असं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। प्रतिनिधी सभेला पदाधिकारी निवडण्याचे अधिकार असल्याचं सिब्बल बोलतात। आणि आताची महत्त्वाची आपली सुनावणी संपलेली आहे। शिवसेने संदर्भातली आजची सुनावणी संपली। आज फक्त कपिल सिब्बल यांनीच युक्तिवाद केलेला आहे। आमदार अपात्रता प्रकरण, निवडणूक आयोगाची भूमिका या संदर्भामध्ये त्यांनी आज युक्तिवाद केलेला आहे। निवडणूक आयोगाचा निर्णय, त्याच्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भातला जोरदार युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। विविध केसचे दाखले त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। काही कलमांचा दाखला देखील या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि शिवसेनेसंदर्भातली आजची सुनावणी ही संपलेली आहे। शिवसेनेसंदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे। कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये युक्तिवाद केलेला आहे। आता मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे। तर कपिल सिब्बलच पुन्हा या ठिकाणी युक्तिवाद करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण कालच्या सुनावणीमध्ये आज आपण फक्त आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये आपला युक्तिवाद पूर्ण करणार आणि मग थांबणार असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं होतं। यानंतर शिंदेंच्या वकिलाकडनं युक्तिवाद केला जाऊ शकतो। मंगळवारी आता पुढची सुनावणी होणार आहे। जवळपास 1.5 तास कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी बोट ठेवत अनेक दाखले देत अनेक कलमांचा उल्लेख करत या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। आमदार अपात्रतेसंदर्भात सुद्धा त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। मंगळवारी आता पुढची सुनावणी होणार आहे। पक्षामध्ये कोणाच्या नियुक्त्या कशा केल्या जातात या संदर्भातली माहिती सिब्बल यांनी कोर्टासमोर दिलेली आहे। त्याचबरोबर शिंदेंकडे आता किती आमदार आहेत, ठाकरेंकडे किती आमदार आहेत हे संख्याबळ त्यांनी सांगितलेलं आहे। जर आमदार अपात्र केले तर आमची मेजॉरिटी असेल असं देखील सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। तर आजची सुनावणी संपली असून मंगळवारी आता पुढची सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, शिवसेनेसंदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे। आज देखील कपिल सिब्बल यांनी जवळपास 1.5 तास जोरदार युक्तिवाद केला। आता पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे। तर कपिल सिब्बल यांच्याकडनं आतापर्यंत शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता या तीनही मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय, त्याच्यानंतर 2018च्या घटनेचा दाखला आणि त्या संदर्भात आज युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आमदार अपात्रता